हो, आज आता सुट्टी घेतोय मी. आंतरवालीला जातोय आज. कारण शरीरात त्या उपोषणामुळं खूप वेदना आहे. आता थोडं बरं लागतंय. बरं तर पूर्ण नाही झालं. डॉक्टरांनी चौरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं का आता तुम्ही महिनाभर मात्र आंतरवालीत घरी का असणार पण आराम करा. तुम्ही आता बाहेर फिरू नका. कारण त्या डोळ्याला अंधार येणं, डोळ्यात अंगात आग होणं, हे प्रकार व्हायला लागले. पूर्ण अंग प्रचंड दुखतं सारखं. अंगात ताकद नसल्यामुळं उपोषण केल्यानं अशक्तपणा प्रचंड आहे. डॉक्टरांनी आता सक्त आपल्याला बंधनच घातले आता की तुम्ही किमान आता महिनाभर तरी आरामच करायचा. तुम्ही बाहेर फिरू नका. थोडी त्यांनी आपल्या हितासाठी, माझ्या शरीरासाठी त्यांनी सक्त आता चौरे डॉक्टर साहेबांनी वॉर्निंग दिली. आता तुम्ही महिनाभर तरी किमान एकाच जागेवर आराम करा, फिरू नका कुठंच. वाल्मिक कराराबाबत अंजली दमने यांनी एक मोठा गंभीर आरोप केला आहे की वाल्मिक कराराला सरेंडर करण्यामागे धनंजय मुंडे यांचा हात असावा आणि हे सगळं प्रकरण जे संतोष देशमुख प्रकरण आहे हे धनंजय मुंडे आणि कराडपर्यंत पोहोचू नये म्हणून आपल्या लोकांना अटक करून ते प्रकरण तिथंच निपटावं असं धनंजय मुंडेंचा प्रयत्न होता. नाही, हे सगळं हे बघा, अवघा आता ही सरकारची बनवाबनवी चालली. खरंच बोलायचं ठरलं तर ही सगळी बनवाबनवी चालली, दिखाऊपणा चालला आहे. जे जनतेला कळतं ते सरकारला कसं काय कळत नाही? जे जनतेला कळतं ते सरकारला कळत कसं काय नाही? जनतेकडं तपास यंत्रणा नाही आहे तरीही जनतेला कळतं धनंजय मुंडे मुख्य आरोपी. मग सरकारकडं यंत्रणा आहे सगळ्या. देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून वाचवण्याचं काम करत आहेत धनंजय मुंडेला. कारण त्याच्या कार्यालय, धनंजय मुंडेचं कार्यालय चालवण्याचं काम एक नंबरचा आरोपी करत होता. त्याच्यामुळं धनंजय मुंडेकडं खंडणी पण गेलेली आणि खुनाच्याबद्दलचा विषयसुद्धा धनंजय मुंडेला सगळा माहिती आहे. फुलस्टॉप या विषयाला जाणून बुजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला. हे आता उघड व्हायला लागले. त्यांनी गुप्त तपास यंत्रणेला किंवा पोलीस प्रशासनाला या दोघांपैकी कोणाला तरी सांगितलेलं आता ते बाहेर यायला लागले आणि ते उघड व्हायला लागले. त्यांनी फुलस्टॉप लावायचं सांगितलं आहे. कारण तो 302मध्ये येत होता. CIDकडं, SITकडं, तपास यंत्रणेकडं आणि स्थानिक बीडच्या पोलिसांकडं धनंजय मुंडे त्या खुनात आणि खंडणीत असलेल्याचे 100% पुरावे आहेत. परंतु फडणवीस साहेब धनंजय मुंडेला मुख्य आरोपी होऊ देत नाही आहेत. 302मध्ये घेत नाहीत. 120B म्हणजे जो त्याच्या परळीतल्या कार्यालयात पहिला कट रचला गेला हे सरकारला माहिती आहे, मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला सुद्धा माहिती आहे. त्याच्या बंगल्यावरती, सरकारी बंगल्यावरती धनंजय मुंडेच्या बैठक झालेली ही सरकारला माहिती. खंडणीची बैठक तिथं झालेली आहे. तो स्वतः त्या बैठकीला उपस्थित पण होता धनंजय मुंडे आणि एक नंबरचा आरोपी पण. सरकारकडं ते सगळे पुरावेत पण मुख्यमंत्री फडणवीस साहेब जाणून बुजून घेत नाहीत. देशमुख कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेत सरकार नाही आहे, देवेंद्र फडणवीस साहेब नाही आहेत. त्यांना एक गुंड सांभाळायचा. सरकार संकटात सापडलं, बदनाम झालं तरी चालत, पण एक क्रूर हत्या घडून आणणारा गुंड धनंजय मुंडे त्यांना पाहिजे. म्हणून ते एक राजकीय मित्र वाचवत आहेत. पण संतोष भैया देशमुखांना न्याय देत नाही आहेत, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देत नाही आहेत जाणून बुजून. आता तुम्ही डिस्चार्ज झाल्याच्या नंतर इथून पुढचा प्रोग्राम कसा असणार आहे? काय भेटी गाठी, कुठले विषय, कुठले मुद्दे काय असणार आहे? काय नाही. आता मी आज सुट्टी झाल्याच्या नंतर आता डॉक्टरांनी आराम करायचं सांगितलं 1 महिन्यासाठी. कारण शरीरात माझ्या त्या उपोषणामुळे ताकद नाही राहिली. खूप वेदना आहेत शरीरात. आग पण होती, डोळ्याला अंधाऱ्या पण येतात. म्हणजे ते आता इतका अंगात वेदना आहेत की ते सांगता येत नाही. त्यामुळे आता मी आज सुट्टी घेतली. पण डॉक्टरांनी मात्र एक आग्रहाचं आणि सक्तीचं सांगितलं की तुम्ही किमान महिना, 1.5 महिना तरी कायम आराम करा. आंतरवालीत गेल्यावर तुम्ही घरी कायम आराम करा. त्यामुळे आता सध्या तर आराम आहे. खोक्याचा जो विषय आहे शिरोळ कासारचा, म्हणजे तुमच्याच तालुक्यातला, तर त्याच्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी सुरू करायला लागली आणि त्यांना सुद्धा सहआरोपी करावं अशी सुद्धा मागणी होते. काय म्हणणं तुमचं? नाही, आता ते प्रकरण चालू आहे ना. आता ही आहे ना, काय म्हणते त्याला, तपास चालू आहे. पोलिस मागं आहेत, वन अधिकारी आहेत. प्रश्न कधी विचारायचा समर्थन केल्यावर? कोणी समर्थनच करत नाही ना असल्याचं. मी काय म्हणतो, हे प्रश्न कधी विचारायचे असते की एखाद्याने समर्थन केलेलं असल्यावर. कोणी समर्थनच करत नाही त्याचं. धरा म्हणून सांगितलं, कणाकण धरा म्हणून सांगितलं.
सुरेश धसला पण अरे रे रे बाबा आयला विचित्र कामावर राहू तुमचं. प्रश्न तसा आहे ना. नाही नाही की हे बघा बाकीचे काय लोक मागणी असतं, करतात की सुरेश अरे धसला पण त्यांना 100 रुपये करा. त्यांना काय जातीवादाची सवय लागलेली, खुनशीपणाची सवय लागलेली. त्यांच्या ह्याच्यावर काही केलं की लगेच दुसऱ्यावर करायचं. खुनशीपणाचे जातीवाद जिथं लय विषारीपणा असतो ना अंगात, त्यांना दुसरं काही सुचतच नाही. त्यांचा माणूस वाचवायसाठी दुसऱ्यावर आरोप करायचे. हां, त्याने काय समर्थन केलं का घसांनानी? नाही, यांनी मोर्चे काढले. म्हणजे हे काय विषारी लोक आहेत. पण मला त्यात नाही पडायचं. हां, ते कोण आहे नाही त्याच्यात ते तपासयंत्रांना बघत त्यात कोण आहे नाही आहे. आपण समर्थनच करत नाही त्या गोष्टीचं. आम्ही काय छगन भुजबळच्या विचाराचे आहेत का कशाचं समर्थन करायला? ते मिळवतो मग फोटो घेऊन. फोटो अरे या राज्यात कोणाचे कोणासंग येतं तोही बी सापडते मग आम्हाला. म्हणजे तुम्हाला ह्या वळणावर न्यायचं का? त्या झटके देणाऱ्या बांधवांच्या बाजूनं पहिल्याच दिवशी आम्ही उभा राहिलो आणि आज बी पहिल्याच दिवशी की त्या आरोपीवर कडक कारवाई व्हायला पाहिजे, चटके दिलेल्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे हे पहिल्याच दिवशी सांगितलं आणि आज सुद्धा सांगतो. विशेष करून त्या स्थानिक पोलीस स्टेशन कोणचं येतं आहे आणि जालन्याचे SP साहेबांनाही सांगतो की त्या चटके देणाऱ्या बांधवाला न्यायच मिळाला पाहिजे. गरिबाच्या लेकराला तुम्ही चटके देता म्हणजे त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यावरती अन्याय झाला आहे. स्थानिक PIनं आणि SP साहेबांनी जेवढे चटके द्यायला होते बघा बरं का, जेवढे चटके द्यायला होते ते पुरे आरोपी केले पाहिजे. आणि ही मागणी छगन भुजबळने सुद्धा केली पाहिजे. जेवढे होते तेवढे. तो पाहुणे आहेत म्हणून बाजू सरकायचं नाही छगन भुजबळने, कुणी असो त्याच्यात. आणि ही लक्षात मात्र स्थानिक PIने लक्षात ठेवावं आणि SP साहेबांनी सुद्धा की जेवढे होते त्या बांधवाला बिचाऱ्याला चटके द्यायला ते सगळे आरोपी झाले पाहिजेत. हो, कोणी त्याच्यातून सुटता कामा नाही. आम्ही त्या बांधवाच्या सोबत येत होतो, कधी समर्थन केलं नाही आरोपीचं, करणार सुद्धा नाही. फक्त एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, स्थानिक PIनं कुठंही भेदभाव न करता जेवढे होते तेवढे सगळेची सगळे, आता जे पहिल्या आरोपीला लावली कलम तीच बाकीच्यांना सुद्धा लावा. सगळ्यांना सोबत घ्या. तिथं जेवढे होते तेवढे. जर PIने थोडंफार बी मागं पुढं केलं तर एक ना एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात PIला यावं लागणार. जातीवाद करायचा नाही. आणि दुसरं, राज्यात आणखी आता ही झाला मुद्दा, त्या चटके देणाऱ्या बांधवाच्या सोबत आहेत त्यांच्या सगळे आरोपी चटके देणारे किंवा तिथं साथ देऊ लागणार. कुणी लाकडं टाकीत होतं दिसतंय त्याच्यात, कुणी जाळ लावीत होतं, कुणी त्याला आजूबाजूने संगनमत करून बघत होते सगळेजण. मग काही जण चटके देत होते. त्याच्या बाजूचे तिथं असते तर धरलं असतं, हे नका करू ते नका करू. हे सगळेजण ते चटके द्यायला होते तिथं. काय 20, 25, 30 जण होते ते. किती असतील ते आकडा माहीत नाही. ते PIनं स्थानिकनं शोधून काढावा. नाटकं करू नये, कारण सगळ्यांना सगळं कळतं. त्याच्यामुळं सगळे आरोपी करावेत. नसता एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात विनाकारण जायला लागणार आहे. आणि मी सोडित नसतो. त्यामुळे चटके देणाऱ्या बांधवाला तो न्याय मिळाला पाहिजे. ही बाजू एक पक्की. आरोपीचं समर्थन केलं नाही, करणार. दुसरं, त्या गृहमंत्रालयानं, मुख्यमंत्र्यानं, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबानं तो महादेवाच्या पिंडीवरती बसलेला आणि नंदीदेवाच्या मागून बसलेला त्याचा शोध आणखीन तुमची पोलीस यंत्रणा घेत नाहीये. ह्यो नेमका कुठला आहे? पोलीस प्रशासनाकडून त्याचा तपास होणं गरजेचं आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आम्हाला अधिकृत प्रशासनावर विश्वास ठेवायचा. जर तुम्ही हे केलं नाही तर याला मग आता आमच्या भाषात आम्ही नंतर सांगू काय करायचं. पण हे स्थानिक कुठल्या जिल्ह्यातलं असेल त्या PSIनं, कलेक्टरनं त्याच्यात लक्ष घालून तो व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि ह्यो कोण आहे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कारण देवदेवतांची विटंबना झाली आणि तिथं मंदिरात दर्शनाला आलेल्या महिलांना सुद्धा घाणेरडेपणानं बोललं गेलेलं आहे, इशारे केले गेलेले. लक्षात ठेवा, सरकारनं डाग लागन असं वागू नये. स्थानिक PSIनं, स्थानिक त्या जिल्ह्यातला कोणचे SP असतील त्यांनी जरा, तिथं पालकमंत्री कोण आहे त्यांनी जास्त करून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोणत्या जिल्ह्यातला व्हिडिओ आणि याला शोधून जेर बंद करणं गरजेचं आहे सापडून द्या. दुसरं, तुम्ही सगळीकडे बऱ्याच ठिकाणी भेटीगाठी देता
कुंभमेळ्याला काही दिसले नाही तुम्ही, काय तुमचं? चालताच आहे ना मला रावण, चालताच आहे ना, आपलं तसं काही नसतं. त्यांच्यासारखं नाही, ते कालच्या याच्यावर म्हणत असताना तुम्ही. हो, ते हा, तसं काही नाही. ते उदाहरण देत होते ना, नाही, आपण कसं घाण आहे, कशी आंघोळी केल्या जातात. आपल्या धर्माला आणि आपल्या देवाला आपण नाव ठेवत नाही. पण मग ते वस्तुनिष्ठ बोलतायत ना, श्रद्धा, ते अंधश्रद्धा, वस्तुनिष्ठ आहे का काय मला काय माहिती, व्यासपीठावर काय दिसन. तर घाण तरी आहे ना पाणी. हे का पेले का, पेल्यावर म्हणायचं घाण आहे, यांना आणलं होतं जुनून प्यायला कुणीतरी, मग पेल्यावर म्हणायचं हे घाण आहे रे, फेकून देतो. प्यायच्या आधी घाण कसं काय, पिऊन बघायचं 2-4 घोटं कसलं लागत आहे कसलं नाही. असं नसतं. हे चुकीचं आहे बोलणं हे. मी माझ्या धर्माला आणि देवदेवताला नाव ठेवत, जे माहीतच नाही तिकडं उगाच तोंड कशाला मारायचं, या गोष्टी माहीत नाहीत. तर सरकारला मात्र माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती आहे, 1 आठवडा अधिवेशनाला पूर्ण झाला आहे. आरक्षणाचा विषय मार्गी लावलेला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी नाही आहे. त्यांनी शब्दाला जागावं, बेमानी मराठ्यांशी, गोरगरीब लेकरांशी करू नये, ही त्यांना माझी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो की शब्दाला जागा, वळणावर वेगळ्या जाण्याची वेळ गोरगरिबांना येऊ देऊ नका. राहिलेल्या अधिवेशनाच्या काळात मराठा आणि कुणबी एक असलेला कायदा पारित करा, ही 29 ऑगस्टपासून मागणी आमची, 2.5 वर्षापासून. सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा. हैदराबादच्या गॅझेटियरसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियरचे याच अधिवेशनात ते लागू करा. 15 दिवसात केसेस मागं घेऊ म्हणून तुमचाच प्रतिनिधी त्यावेळेस आला होता. 2.5 वर्ष झाले आणखीन घेतल्यात नाहीत. आंतरवालीसह राज्यातल्या लाखो केसेस याच अधिवेशनात तुम्ही मागं घ्या. आपण तुमच्याकडं मागण्या 8-9 दिलेल्या आहेत, तुमच्या पाठ झाल्यात आणि सगळ्या राज्याच्या त्या मागण्या पाठ झाल्यात. या अधिवेशनात हा मार्ग काढावा. याचबरोबर आमदार आणि मंत्री राज्यातले सगळ्यांनी हा विषय अधिवेशनात मांडावा. विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदारांना आणि मंत्र्यांना सांगतो, या मराठा समाजानं तुम्हाला मतं दिलेले आहेत. गोरगरिबांच्या लेकरांच्या आरक्षणाचा मुद्दा या अधिवेशनात मांडून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ताकदीनं सगळ्यांनी आवाज उठवा. जर एकही आमदार आणि मंत्री बोलला नाही तर गावाकडे आल्याच्या नंतर गोरगरीब मराठे तुम्हाला मतदान केल्यामुळं प्रश्न विचारणार आहेत, तुमचे लेकरं मोठं होण्यासाठी आणि तुम्ही मोठं होण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान केलं, आमच्या लेकराच्या आरक्षणाचा प्रश्नाचा आवाज तुम्ही का उठवला नाही, ही विनंती आहे. आणि पुन्हाच एकदा विनंती आहे की फडणवीस साहेब, तुम्ही तुमच्या डोक्यात काय आम्हाला माहीत नाही, परंतु मराठ्यांशी गद्दारी होईल, बेमानी होईल असं पाऊल उचलू नका. कारण एकदा जर संयम आहे तुमच्या शब्दामुळं आणि एकदा जर संयम सुटला तर वेगळ्या वळणाला जायला नको. कारण आम्हाला आशा आहे की तुम्ही मराठ्यांना, गोरगरिबांना धोका देणार नाहीत. या अधिवेशनात मराठा समाजाचा आरक्षणाचा आणि गॅझेटियरचा विषय अंमलबजावणीसह सगळ्या मागण्या कडीला लावा, ही तुम्हाला विनंती आहे. दुसरा प्रश्न असा आहे की परवा आपण जेव्हा औरंगजेबाच्या कबरीवरून बोलत होतो त्यावेळेला तुम्ही एक शब्द वापरला की बाबरी पाडताना लोक काय सांगून गेले होते का, असं तुम्ही म्हटलं. तर मग बाबरी पाडली ती चूक होती का बरोबर? सांगून गेले का तसा प्रश्न नव्हता. ते काय होतं की तिकडून कुणाचा तरी राजकीय प्रश्न होता की हे पाडान ते पाडान ते पाडान. आपण असं म्हणलं होतं की ते हिंदू, हे तुम्ही जे हिंदुत्वाचं बिगडी पण पांघरून घेतलंय ना, निवडून येण्यापुरतं, राजकारणापुरतं. खरे करणारे लोक कळून बी देत नाहीत कवा काय करायचं ते. खरे हिंदुत्ववाले लोक हे कळूनच देत नाही, त्यांना कवा काय करायचं कचाकच करतात. तुम्ही असं बोलून कुठं निवडणुका, विधानसभा आल्या, लोकसभा आल्या की हे आलं ते आलं, ते सगळ्याला माहिती ना ते नासकं होतं औरंगजेब म्हणून. आणि इथल्या मुसलमानाला काय करत त्याचं, पैगंबर साहेबाचं त्यांचं ठीक आहे, त्यांना काय करायचं याचं, हे उकरून काढी देत. त्याच्यामुळे आपण ते म्हणलो होतो ते विषय करायच्या टायमाला लोक जे करायचं ते मोजेतच नाहीत कोणाला. हे लोकांच्या लक्षात येतं, गोरगरिबांच्या, गोरगरीब हिंदूंच्या, हे राजकारणासाठी आपला फायदा उचललीत. चूक का बरोबर बाबरी पाडली ह्याला आता ते कोर्टाने बरोबर ठरले ना, आता ती प्रश्न विचारायचं काम राहिलं होय. मान्य न्यायालयाने जे करायचं ते केलं. आता तुम्हाला संधी मिळाली असेल तुम्ही गेली असते का तिकडे बाबरी पाडल्यापेक्षा? अरे बाबा, ते आता विषय झाला, राम मंदिर झाला. आता काय नसतं झालं मग माल पाहिजे, तुम्ही जाता का एखादा गोटा रचिता का तिथं काय पाडीदा असं. आता काय झालेले तर काय उपयोगी, उगा आता पोरं झाल्यावर काय उपयोग आहे, असं नाही का म्हणत माणूस. आता काय आता
सुरेश धस यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी झालं पाहिजे त्या भोसले प्रकरणात अशी मागणी काल आंदोलनकर्त्यांनी काल शिरू केली. ते काय असतं, समर्थन केल्यावर प्रश्न असते. मला असं म्हणायचं, आपण त्याच दिवशी काय करतो, असल्या कुठाने करणाऱ्याला सुट्टी द्यायची नाही असा वचक बसला पाहिजे ना प्रशासनाचा लई. पाटील साहेब, तुम्ही समर्थनाचा विषय जर पुढे बोलताय तर धनंजय मुंडे तरी कुठे समर्थन केलं मसाजोग प्रकरणाचं? त्यांनी पण निषेधच केला काय? मग केलं नाही तर कसं केलाच ना. आणि त्याचं आणि याचं कसं जुटल? हे कोणचं समीकरण आहे? हे समीकरण नाही होऊ शकत. कारण त्यांनी केलं तेव्हा मला हा मग आज माणूस येतो. हे पण म्हटले माझे अरे पण याचं आणि त्याचं जुळण कसं? सुरेश हे- धस पण म्हणाले, अरे बाबा, याचं आणि त्याचं जुळण कसं? तो खून आहे राव, किती क्रूर खून आहे. म्हणजे वेगळ्या वळणावर न्यायचं का हे मॅटर? 100% असं ठरलंय का की संतोष भैयाचा प्रकरण मागं पडावं आणि हे उचलावं, त्याची आणि त्याची तुलना करायची? तर ही शोकांतिका आहे, दुर्दैव सुद्धा आहे. मग राज्यात इतकी क्रूर हत्या या देशात आणखीन झाली नसेल. खूप खुनं झाली. अमोल कोल्हेने असं म्हटलंय की जे छत्रपती शिवाजी महाराजांचं बलिदान स्थळाचं जे काम आहे ते संत गतीने सुरू आहे, राज्य सरकार याला गांभीर्याने घेत नाही. असू शकतं, कारण इतक्या दिवस लागत नाहीत. मला वाटतं गेल्या वर्षीच हा विषय निधीचा झालेला होता, वडूचा विषय. वडूचाच ना? गेल्या वर्षीच हा विषय झाला होता. आपण तिथं दर्शनाला गेलो होतो, जवळपास त्याच वेळेस निधी आला होता असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं, किंवा 8-15 दिवसात येणार होता. जाणून बुजून जर 1-1 वर्ष लागतंय म्हणल्यावर 100% जाणून बुजूनच ते दंबाने सुरू केलं. आज अर्थसंकल्प सादर होतोय राज्याचा. काय मराठा समाजासाठी काय काय केलं पाहिजे, काय काय वाटतंय? अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहे? आई तेच हक्काचं द्या ना, तर कवा काय द्यायच्या मध्ये? आई तेच हक्काचं द्या ना, ते परतावे येणार, व्याज परतावे येत नाही, येत सारथीचे पोरांचं काम होत नाही. आणि मागणी केल्याने काय करतात का? ते त्यांच्या हिताचं ते कॉन्ट्रॅक्टरला टाकणार, त्यांचं जिथं हित आहे बजेट तिकडं टाकणार, कंपन्याला टाकणार, त्यांच्या मित्राला टाकणार. इकडं गोरगरिबाच्या शेतकऱ्याची कर्जमाफी नाही करणार, इकडं नाही टाकणार ते. पुरी बिल माफी नाही करणार, इकडं ते आरक्षण पाहिजे ते नाही देणार. ते त्यांच्या हिशोबानेच अर्थसंकल्प असतो तो. हे नुसतं म्हणायला असतं. बरं, तुमची कर्जमाफीची मागणी आहे का म्हणजे या सगळ्याच्या अर्थसंकल्प? आणि असायला काय, मला काय कडू लागते काय? शेतकऱ्यांना देणार नाहीत ना हो, हे देणारच नाहीत. शेतकरी किती दिवसाचा संकटात आहे. त्यांचे पीक विमे येत नाही, त्यांचे नुकसान भरपाई येत नाही, आणखी त्यांचा हक्क त्यांना येत नाही, मालाला भाव वाढत नाही. हे शेतकऱ्यांना बघावंच लागणार आहे. काय असतं, शेतकरी विरोधी 5 वर्षातच बघितलं पाहिजे सरकार आहे का नाही लोकांनी. खरंच एवढं बळबळलं नाही पाहिजे गोरगरिबांनी, आणि पलट्या मारून यांना नीट केलं पाहिजे. आता त्याला अडके बनीच नाही का, आधी सरसकट पैसे दिले आणि आता या काहीच म्हणते तुला आठी लावायचे, तुझ्याकडं घर नाही पाहिजे, तुझ्याकडं कुठं 4 व्हीलर नाही पाहिजे, आणखीन काही बरंच वाटतं. मला काय जास्त आठी माहीत नाही. आता अशी एक बहीण नसन भाऊ त्यांची तिला घर नाही म्हणून, गाडी नाही म्हणून. आणि आधी नाही का जमलं, आधी बघायचं ना, आधी सरसकट वाटून टाकली, आता मोकळे झाले. बरं झालं, पण लोकांचे डोळे उघडतात की वेळेवर किती हे फसवणूक करते. जे करते ते चांगल्यासाठीच करतंय सरकार. लोक हुशार व्हायला लागले. दुसरीकडे जर पाहिलं तर ह्या जे सत्तेतले आमदार आहेत काही, यांनाच कोट्यवधीचा जर आपण पाहिलं तर त्याच्या कारखान्या देण्यात आलेले. काय केलं? कोट्यवधीचा निधी त्यांना कारखान्या देण्यात आलेला आहे. कारखान्याला. मी तेच आत्ता म्हणलं ना, ते त्यांचे हिशोबाने करणार. ते त्यांचा बिल रकवांचा आहे, तिकडच्या कामाला अर्थ बजेटला टाकणार, त्यांचे जिथं जिथं निवडून येणार आहे तिथं ते टाकणार. असले धोरणाचे येते. हे असं समावेशक कधी सरकार म्हणून, पालकत्व म्हणून वागणारच नाहीत. काय लागतं खरं गोरगरिबांना, शेतकऱ्यांना किती गरजेचं आहे, त्यांचा पीक विमा किती गरजेचा आहे, त्यांचे नुकसान भरपाई किती गरजेची, त्यांच्या मालाला भाव देणं किती गरजेचं आहे, त्यांची कर्जमाफी नाही मुक्ती होणं किती गरजेचं आहे, हे शेतकऱ्यांना माहिती आहे. त्याच्या किती झळा आहे. पण हे मुद्दाम करत नाहीत, फक्त करतो म्हणणार, लोकांना निवडणुका नादी लावणार. आता महानगरपालिका आल्यात वाटतं, त्याच्यामुळं आता उली नादी लावते, लाडक्या बहिणीसारखंच करते. पण लोकांनी खरोखर सांगतो लय हुशार व्हायला पाहिजे, गोरगरिबांनी लय हुशार व्हायला पाहिजे. जसं की धनगरांना आरक्षण देतो म्हणले आणि 15 वर्ष झाली कॅबिनेटने झाली. हुशार व्हायला पाहिजे मराठ्यांनी, धनगरांनी. खरं सांगतो, राजकारण म्हणून नाही किंवा जाणून बुजून हे शब्द म्हणत नाही. चांगलं जर धनगरांनी मराठ्यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर सगळ्यात मोठा लॉस आपला दोघांचा झाला. पाटील
साहेब, मसाजोगचं प्रकरण 12 तारखेपासून सुनावणीला आहे, पण त्याआधी सीआयडीने ही केजला ही केस चालू नये, बीडला चालवावी अशा पद्धतीचं पत्र विनंती केलेली आहे. तुम्हाला वाटतं केजमध्ये आरोपींसाठी सुरक्षित वातावरण आहे किंवा न्याय यायला काही जागा पडता होऊ शकतो? तुम्हाला काय वाटतं, अशी विनंती योग्य आहे का? पाहिजे तिकडे केस चालली पाहिजे का बीड जिल्ह्याच्या बाहेरच काढली पाहिजे? आता जे तपास यंत्रणेला काहीतरी दिसलं असं, न्यायप्रविष्ट असल्यामुळं आपण त्याच्यात बोलू नये, माहिती नसल्यामुळं मला त्यातली पुरेपूर माहिती नाही आहे. परंतु तपास यंत्रणेला काहीतरी दिसलंच असेल, त्याशिवाय ते म्हणणार नाही. त्यांच्या काहीतरी लक्षात आलं असेल आणि ते न्यायालयाच्या हिशोबानं केलं पाहिजे तपास यंत्रणेचं. त्याबद्दल आपण काय बोलू नये. आपला एकच उद्देश आहे की धनंजय मुंडेसाठी नंबर 1चा आरोपी काम करत होता, हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्या सरकारी बंगल्यावर ह्या बैठका झालेल्या आहेत आणि त्याचं जे मित्र काहीतरी कार्यालय तिथंसुद्धा तो होता. तिथंसुद्धा पहिली बैठक झाली, दुसरी नंतर ती कुठंतरी कोणत्या हॉटेलवर झालेली. त्यामुळं 302 मध्ये धनंजय मुंडे 100% आरोपींनी त्याला फोन केलेले आहेत की फरार झाल्याच्या नंतर, खंडणी मागितल्याच्या नंतरसुद्धा आणि खून झाल्यावरसुद्धा. कारण ज्यावेळेस अशी लोकात चर्चा आहे की 1 नंबरचा आरोपी खून झाल्याच्या नंतर फोन उचलत नव्हता, तर त्यातल्याच काही फरार आरोपींनी की धनंजय मुंडेला डायरेक्ट फोन केले आणि मग त्यावेळेस ते असं लोकात चर्चा आहे. आता ते उघड होणार आहे, तपास यंत्रणा पुरवणी तपासात ते आणणारच आहात की धनंजय मुंडेला तो म्हणला मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं काहीतरी चर्चा आहे. म्हणजे खूप प्रकार येतात. आता हे आता बघा, तुम्ही थोडं थांबावंच लागणार आहे. खूप बाहेर निघणार आहे. त्याच्या सरकारी बंगल्यावरचं पण निघणार आहे, बैठका झालेल्याचं. आणि 302 मध्ये 100% धनंजय मुंडे हाही. फक्त फडणवीस साहेबांनी याला फुलस्टॉप लावला. यासाठी CIDला स्थानिक पोलिसाला माहिती, पण ते सिग्नल देत नाहीत म्हणून तो वाचायला लागला. पण फडणवीस साहेबांनी एक गुंड वाचू नये नसता एक दिवस, हे विषारी साप आहे, एक दिवस संकट बनून फडणवीस साहेब तुमच्या पुढे उभा राहणार आणि त्या दिवशी पश्चातापाचा कपाळाला हात मारून घेणारा फडणवीस साहेब पहिला माणूस असेल. बरं, ते जगमित्र कार्यालयावर बैठक झाली, तर ते स्थळ आता म्हणजे गुन्ह्याचं ठिकाण झालंय, म्हणजे तिथं गुन्हा घडलाय, खंडणी मागितली, तर त्या कार्यालयाची आणि त्या संबंधित कार्यालयाच्या व्यक्तींची चौकशी व्हायला पाहिजे. मी परवाही तेच सांगितलं, आज पण तेच सांगतो की त्याचं ते मुख्य कार्यालय आणि तिथं बैठक होती, म्हणजे पहिली. खंडणी मागायला जा, नाही ऐकलं तर खून करा, अशीच तिथं बैठक झालेली. आणि त्याचं ते मुख्य कार्यालय, तिथून सगळा कारभार चालवत होता. आणि तिथूनच 1 नंबरचा आरोपी सगळ्या कार्यकर्त्यांचे कामं धनंजय मुंडेच्या वतीनंच करत होता. दुसरी बैठक त्यांची कोणत्या तरी हॉटेलवर झाली आणि नंतर खून झाला. म्हणजे कट पहिला 120 बल लागला पाहिजे धनंजय मुंडेवरती. पहिला कट खुनाचा तिथून रचला गेलेला आहे, हे सिद्ध आहे. आणि याच्याही पुढचं सांगायचं ठरलं तर तपास यंत्रणेजवळ पुरावे आहेत, पूर्ण पुरावे. फक्त सिग्नल फडणवीस साहेबाकडून मिळत नाही. त्यांनी तिथं फुलस्टॉप लावायचं सांगितलं आहे, थांबायचं सांगितलं आहे. त्यामुळे तपास यंत्रणा हदवल्या. जर फडणवीस साहेबांनी मनावर घेतलं तर धनंजय मुंडे उद्या सकाळी तुम्हाला 302 मध्ये जेलला दिसतोय. पण फडणवीस साहेबांनी गुंड वाचू नये. एक दिवस तुमच्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यातला जो पक्ष आहे त्या आमदाराच्या पुढे सुद्धा धनंजय मुंडे संकट म्हणून असेल आणि राज्यात तुमच्या पुढे सुद्धा धनंजय मुंडे संकट म्हणून असेल, हे लक्षात ठेवा. तुम्ही वाचू नका, कारण गोरगरीब लेकरांची इतकी क्रूर हत्या केली, अति क्रूर हत्या केली. ओके, धन्यवाद. राहिले का बघा ना, पाटील इंजिनियर कोण भेटतात ना, शोधा. आज काही मोठी बातमी ब्रेक करणार असेल विचार नाही. सांगून नसतं करत ना मोठी बातमी. सर मी बाहेर करायची असते, आणि बाहेर थांबतो. सांगून नाही करायची असते. मला आणखीन एक प्रश्न सांगायचा आहे तुम्हाला. हा बोला बोला. हे त्यांना थांबव. एक मिनिट पाटील पाटील एक. छगन भुजबळने विधानसभेत माझा फोटो दाखवला गेला विनाकारण, गरज नसून. म्हणजे किती जातीय विष कालवलेला सडलेल्या मेंदूचा माणूस आहे देव, याच्यातून सिद्ध झाला. जातीय वळण द्यायचं नाही, झटके देणाऱ्या बांधवाला, त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेत असलं पाहिजे. राजकीय स्वार्थासाठी
उगच धनगर मराठ्यात भांडणं लावायचं काम त्यांनी करायचं नाही. आयुष्यात पुढं कधीच धनगरांच्या आणि मराठ्यांच्या वाद होणार नाही आहेत कधीच, कारण आमचं आम्हाला माहिती आहे. परंतु तो वाद लावायचा काम छगन भुजबळ जाणून बुजून करतो. माझे फोटो दाखवतो. इतक्या वय मोठा त्याचा असताना इतक्या नीच विचाराचा आहे तो माहीत नव्हतं. माझी जी मागणी आहे की त्या चटके देणाऱ्या बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, सगळे आरोपी झाले पाहिजेत. छगन भुजबळनी जरा ती मागणीसुद्धा कर. नुसतं फोटो नको दाखवत जाजो. तू जातीयेनं बरबाटलेला जर नसतील ना तर तिथं जेवढे आरोपी आहेत ना ते सगळे आरोपी झाले पाहिजेत. हे काम करतो. हे सोयरे आहेत का ते? दुटप्पी भूमिकात वागायचं नाही. सगळे आरोपी कर. जरा विधानसभेत आवाज उठव, सगळे आरोपी करा म्हणून. फोटो दाखवायला माझ्यासारखं मस्ती नाही करायची. इथून पुढं असले वळणं लावायचे तुम्हाला की कोणत्या कार्यक्रम. आता महे मराठे 7 लाख मराठे माझ्यासंग फोटो न काढत, कोणासंग काढीत? गोरगरीब ओबीसी माझ्यासंग फोटो काढते, दलित मुस्लिम बिचारे गरीब माझ्यासंग फोटो काढते. काय चूक आहे का ती? तो यासंग फोटो नाहीत का कोणाचे? इथून पुढं प्रकरण झाल्यावर आता आम्ही तेच सुरू करणार. नवीन वळणाकडे नेऊ नका जातीवादाला. आणि विनाकारण आरोपी हा आरोपीच, त्याला जातीच्या याच्यातून बघून वेगळं वळण लावायचं काम करू नका. आता इथून पुढे हेच सुरू होणार. तुमच्या कोणासंग फोटो दिसले की लोक फोटो आणणार. चुका होत असतात ना कोणाच्या बी. इतक्या खालच्या थराला नाही जायचं. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी जे चुकांना सगळ्या जातीचे त्याचे कान हाणायचे. तुम्ही इतका जातीवाद पसरायला लागला तर डाग आम्हाला लावा लागला. आम्ही फक्त आरक्षण मागितलं, फक्त आरक्षण. जातीवादी आहेत का आम्ही? आरक्षण मागितलं म्हणून कोणत्या जातीला दुखवलं का आत्तापर्यंत? आणि ज्यांनी चूक केली त्याच्या मागं लागत होत. चूक केल्यावर तुम्ही पण मागं लागता. मग तुम्ही कसं काय जातीवादी नाहीत? मला जातीवादाच्या पिंजऱ्यात बसू नका. खरे जातीवादी तुम्ही आहेत. इथून पुढे हे बंद करा. चूक झालं त्याच्या मागं सगळ्या जातीच्या लोकांनी लागायचं. ही रूढ पाडा. जातीचा शोधून आणायचा की लगेच आरडाओरडा करायचा आणि फोटो दाखवायचे. हे कामं इथून पुढं करू नका. कारण आणि खात्री करत जा खरं मॅटर काय. धन्यवाद. पण पाटील तुम्ही आता म्हटले, पण तुम्ही आता ते पीडित जो सध्या एका रुग्णालयात ॲडमिट आहे, उपचार घेत आहे, त्याची की भेट घेणार, त्याची आपली ते ऐकणार आहात का जाऊन तुम्ही? मी व्यवस्थित झाल्याच्या नंतर मी फोनवर बोललो. हो, म्हणजे फोनवर बोललो. हे माहीत नाही म्हणून सांगतो तुम्हाला. मी फोनवर बोललो, त्यांची विचारपूस केली, त्या चटके देणाऱ्या बंधूची. त्यांच्यासोबत हे म्हणूनही सांगितलं आणि कायम राहणार सुद्धा. त्यांना ज्या ज्या वेळेस माझी गरज लागेल ते ज्या ज्या वेळेस, आता मी तर फोन केला आहे, फोन करतील त्या त्यावेळेस मी मदतीला उभा राहणार. त्यांना चटके दिलेत, त्या आरोपींना शिक्षा 100% त्यांचं फळ त्यांना भेटलंच पाहिजे. पण सगळे आरोपी अटक झाले पाहिजे. सगळ्या तिथं कोण कोण आहे ते सगळे. सुट्टी कोणालाही सुटता कामा नाही. कारण त्या चटके देणाऱ्या बांधवाला न्याय द्यायचा म्हणल्यावर असा खोटारडा न्याय कसं काय देणार आपण? 2-3 अटक आणि बाकीचे मजात असं नाही. त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. त्या भूमिकेशी आम्ही कायम आहेत. मी एकही दिवस आरोपीचं समर्थन केलं नाही, करणार सुद्धा नाही. मी त्याच बांधवाच्या बाजूने आणि राहणार आहे. हा, दुसरी मागणी माझी ही आहे की त्या बांधवाच्या बाजूने तर आहे, संपला विषय तो. छगन भुजबळकर सुद्धा मागणी, ती व्हिडिओ जरा शिव देव रे. कुडालला आहे काय? फोटो दाखवाय नुसते कुठं पण. इतका भरभडलेला सडलेल्या विचाराचा माणूस, इतका वृद्ध नेता, महान नेता, अभ्यासू, इतक्या भरभडलेल्या विचाराचा नसतो. चिल्लर चाळे करायचे, फोटो दाखवायचे आणि विधानसभेत, त्या पवित्र विधानसभेत मांडायचं काही खोटं नाटं मांडायचं. अरे मी आजही आरोपीच्या विरोधात हे समर्थन केलंच नाही. कशाला दाखवतो? तू जरा एक काम कर छगन भुजबळ, आम्हाला शोध लागा नाही. विधानसभेत जरा आवाज उठव. दुसरा, आता हे झाला दुसरा, ती एक नंदी देवाच्या मागून कसं काय पूजा आहे ती? ही कोणची पूजा आहे हिंदू धर्मात? नंदी देवाच्या पिंडीवरती झोपलाय देव. ही विटंबना आहे हिंदू धर्माच्या देवाची. ही व्हिडिओ जरा शिव देव कुठला आहे? आणि तिथल्या SP-ला, पालकमंत्र्याला सांग जरा कडक कारवाई करायची त्याच्यावर. कोणी शोध देव तो आम्हाला शोधा नाही. तिथं महिला पण होत्या. छगन भुजबळ, तिथं महिला पण होत्या. त्यांच्याकडं बी अश्लील हावभाव करण्यात आले. जरा तो कुठला व्हिडिओ शोध देव आणि जेरबंद करायला लाव. तू जर खास असशील ना विधानसभेत पुन्हा आवाज उठव. आणि हो कोण आहे? हिंदू धर्मात जरी अर्धनग्न पूजा केली जाते
आंघोळ करून कपडे ओले करून ओल्या वस्त्रावरती महादेवाची पूजा केली जाते. पण नंदीला असे टंगड्या फाकून बसून नाही केली जात नंदीदेवाच्या. आम्हाला हिंदू धर्माचं माहिती आहे, आम्ही सुद्धा हिंदूच आहेत. अर्धनग्न आंघोळ करून त्या वस्त्रावरती ओल्या जाऊन महादेवाची पूजा केली जाते. पण त्याच्यावर वर बसून नाही. नंदी देवाच्या पाठीमागून 2 टांगड्या अशा केल्या आणि ते अशी हावभाव चेन खोलून पूजा नाही होत. छगन भुजबळ जरा माथे सरड्यासारखं काम करत जाऊ नको. जातीनं भरबाटल्याचे विचार जरा सोडून दे. नको वातावरण ढवळून काढू. वय थोडं राहिले, दिवस थोडे राहिलेत. चांगलं नाव कमवून जावा वरी. ह्या वयाला शोभत नाही ते. इतके गलिच्छ विचार चांगले नाहीत. एका दिवस आमच्यासारखे पोरं सोरं चुकले तर तुमच्यासारखे वयस्करांनी सांगायचे दिवस आहेत तुमचे. युवळाचे दिवस नाही. तू युवळायला लागला तिथं फोटो दाखवू. आता त्या व्हिडिओचा जरा शोध लाव कुठला आहे आणि त्याला असं कठोर कारवाई झाली पाहिजे. तो जेरबंद झाला पाहिजे. एक दिवस सत्य बाहेर पडणार आहे. हो, पण तू असशील ना तर जरा तिथला पालकमंत्री कोणी शोध येऊ. ही व्हिडिओ कुठला आहे SP-ला त्या स्थानिक PSI EPIला सांग. DYSP-ला शोधायचा. कलेक्टरला सांग की इकडं चटके देणाऱ्याला कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि दुसरी ही पण बाजू मांड, ही राज्यातला कुठला व्हिडिओ आहे ही शोधून याला जेरबंद करा म्हणून सांग. ध्यानात ठेव, जातीवाद करत जाऊ नये. मला खेटलं की मी त्याचा कार्यक्रम करतो म्हणजे करतो. कारण मी तुम्हाला खेटत नाही कधी. का खेटत नाही? आम्हाला तुमच्यासारख्या नासक्या सवयी नाहीत जातीवादाच्या. जातीवादात तुमचा किडा वळवळ करतोय ना तेव्हा आपल्याजवळ नाही, अजिबात नाही. तुम्ही बोलल्यावर मी सुरू करतो. या आंदोलनाच्या वेळेस तुम्ही असंच केलं. आमच्यावर हल्ला होऊन पोलिसाचं समर्थन केलं. आमच्या इकडे येऊन सभा घेऊन जातीवाद पसरेला आणि मग मी घेतल्या. आधी मी सुरू केलेलं नाही कोणत्याच याच्यात. तो आरक्षणाला आधी खुट्या मारल्या त्याच वेळेस मी तुला बोललो. प्रत्येक वेळेस तुम्हीच भाषा केलेल्या जातीवादाच्या, मी कधीच नाही केल्या आणि करणार सुद्धा नाही. आता माझा फोटो दाखवायची काही गरज होती? आरोपीचं समर्थन केलं का मी? मग दाखवित होतं का नव्हतं? चुका तुमच्याकडून सुद्धा होतील त्यावेळेस. आता असेच रूढ पडतील. चटके देणाऱ्या बांधवाच्या पाठीशी आम्ही आहेत. मी आत्तापर्यंत कधीही नाव घेतलेलं नाही. आरोपीचं समर्थन करणार नाही. पण सगळे आरोपी झाले पाहिजे. आणि दुसरं व्हिडिओ तो कुठला आहे तो मात्र सरकारने शोधला पाहिजे. नसता एक ना एक दिवस तो स्थानिक PSI आणि SP आणि तिथला पालकमंत्री आम्ही बरोबर मग आम्हालाही कळतं काय करायचं.